नमस्कार मित्रांनो, आज आपण मोड कसा काढायचा या विषयाच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये आपण मीन आणि मीडियन कशा पद्धतीने काढायचा याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। आता बघा, मीन, मोड आणि मीडियन या तीनही संज्ञा आपल्या केंद्रीय प्रवृत्ती सेंट्रल टेंडन्सी शोधण्यासाठी वापरल्या जातात। साधारणतः सरासरी, मीन म्हणजे आपण ज्याला सरासरी असं म्हणतो, मीडियन म्हणजे मध्यांक म्हणजे मधली संख्या, या अर्थाने त्याचा वापर केला जातो। आणि बहुलक, मोड म्हणजे ती संख्या किती वेळेस परत रिपीट झाली, या अर्थाने हे बहुलक किंवा मोड ज्याला म्हटलं जातं। ज्यावेळेस आपण सोशल सायन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करतो आणि या संशोधनाचे निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याला या संज्ञा वापराव्या लागतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये देखील आपल्याला मीन, मीडियन, मोड याविषयी काही प्रश्न विचारले जातात। सेट, नेट, पेट किंवा अजून इतरत्र काही स्पर्धा परीक्षा आहेत, याच्यामध्ये या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात। तर आपण मोड कशा पद्धतीने काढला जातो याविषयी माहिती पाहणार आहोत। साधारणतः जो सोशल सायन्समध्ये जो रिसर्च मेथडॉलॉजी नावाचा पेपर असतो, त्या पेपरमध्ये या स्वरूपाचे क्वेश्चन आपल्याला प्रामुख्याने मोठ्या स्वरूपात विचारले जातात। साधारणतः परीक्षेमध्ये कॅल्क्युलेट द मोड फ्रॉम फॉलोइंग डाटा अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो। कधी कधी आपल्याला खाली संख्या दिल्या जातात, त्याचं क्लासिकल इंटरव्हेन्शन आणि फ्रिक्वेन्सी पण आपल्याला काढावी लागते। आणि कधी कधी परीक्षेमध्ये त्याचं क्लासिकल इंटरव्हेन्शन दिलेलं असतं, त्याच्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या असतात आणि त्यावरून त्याचं आपल्याला मीन, मीडियन आणि मोड हे काढावं लागतं। आता बघा, ज्यावेळेस आपण मोड काढतो त्यावेळेस मोड काढत असताना आपल्याला दोन मीन आणि मीडियन हे आपल्याला काढावंच लागतं। आणि मग मीन काढत असताना आपण बघितलं, याला वर्गांतर म्हणतो, वर्गांतर, क्लासिकल इंटरव्हेन्शन, फ्रिक्वेन्सीला वारंवारिता, असं आपण त्या ठिकाणी म्हणतो। आता वर्गांतर कसं काढतात या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे। साधारणतः 3, 5 आणि 10 या स्वरूपाचे एक प्रमाणित वर्गांतर आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि यामध्ये सरासरी आपण 5 हे वर्गांतर बहुधा आपण त्या ठिकाणी घेत असतो। या तिन्हीपैकी कुठलेही वर्गांतर घेतलं तर आपलं गणित त्या ठिकाणी चुकत नाही, परंतु आपल्याला सरासरी आपण 5 हे वर्गांतर आपण बहुतांश ठिकाणी आपण घेत असतो। वर्गांतर घेत असताना आपल्याला दिलेली संख्या, लहानात लहान संख्या कोणती आहे, मोठ्यात मोठी संख्या किती आहे, यानुसार आपले वर्गांतर किती होतील हे लक्षात घेऊन त्यानुसार आपण 3 घ्यायचे की 5 घ्यायचे की 10 घ्यायचं इंटरव्हेन्शन हे आपण त्या ठिकाणी ठरवत असतो। या ठिकाणी आपण 5 वर्गांतर घेतलेलं आहे आणि हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं आहे, त्याचं वर्गांतर दिलेलं आहे, त्याचं फ्रिक्वेन्सी पण या ठिकाणी दिलेली आहे। फ्रिक्वेन्सी फॉर एक्झाम्पल 55 ते 59 दरम्यान 5 आहे, 50 ते 54 दरम्यान 3 आहे, 45 ते 49 दरम्यान 8 आहे, अशा पद्धतीने या फ्रिक्वेन्सी दिल्या आहेत आणि टोटल फ्रिक्वेन्सी या ठिकाणी 68 आहे। ओके, त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा मीन काढावं लागेल। मीन काढण्यासाठी आपण बघितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, मीन काढण्यासाठी अगोदर त्याचा मध्यबिंदू, वर्गांतराचा मध्यबिंदू आपण काढतो, त्याला एक्स असं म्हणतो। वर्गांतराचा मध्यबिंदू काढत असताना हा जे वर्गांतर आहे 50 ते 59 याचा मध्यबिंदू आपण काढतो। 55 ते 59 याचा मध्यबिंदू आहे 57 हा वर्गबिंदू काढत असताना अजून एक पद्धती आपण वापरतो, 55 अधिक 59 भागिले 2 असं त्या ठिकाणी करतो आणि जो आलेला भागाकार आहे तो त्या वर्गांतराचा मध्यबिंदू असतो। या पद्धतीने आपण या ठिकाणी वर्गांतर काढलेलं आहे। यानंतर वर्गांतर काढलं पूर्ण आपण आणि वर्गांतर काढल्यानंतर आपण एफ(x) काढतो, म्हणजे हा वर्गांतराचा मध्यबिंदू काढल्यानंतर आपण एफ(x) त्या ठिकाणी काढतो। एफ(x) म्हणजे हा एफ वारंवारिता आणि मध्यबिंदू यांचा गुणाकार त्या ठिकाणी असतो आणि मग यांचा गुणाकार करत असताना आपण या दोन संख्येचा गुणाकार म्हणजे हा एफ(x) त्या ठिकाणी असतो। 5 × 57 म्हणजेच 285,
3 गुणिले 52 बरोबर 156. या पद्धतीने आपण हा fx त्या ठिकाणी काढलेला आहे. आपण कॅल्क्युलेटरवर देखील हे गुणांकन त्या ठिकाणी गणिती क्रिया आपण करू शकतो. 3 गुणिले 52 बरोबर 156, 8 गुणिले 47 बरोबर 376, 18 गुणिले 42 बरोबर 756. या पद्धतीने आपण हे fx त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि fx काढल्यानंतर या ठिकाणी समेशन fx हे आपण काढलेलं आहे. समेशन fx म्हणजे या सर्वांची बेरीज असते. या सर्वांची बेरीज आलेली आहे 2681 ही बेरीज आलेली आहे. आणि या उदाहरणावरून मग आपल्याला अगोदर सुरुवातीला मीन काढायचं आहे. आणि मग मीनचं सूत्र आपल्याला माहिती आहे, मीन बरोबर समेशन fx भागिले n. समेशन fx आहे 2681 म्हणजे 2681 भागिले 68. n म्हणजे नंबर ऑफ नोड्स. किती टोटल संख्या आहेत हा n तो आहे 68. आणि या दोन्हीचा भागाकार येतो या ठिकाणी 39.45 हा भागाकार येतो. यानुसार आपण आता मीडियन पाहणार आहोत. मीडियन बरोबर l. मीडियनचं सूत्र पाहूया. l प्लस कंसात n/2 मायनस f भागिले fm कंस बंद गुणिले I. अशा पद्धतीने आपण हे मीडियनचं सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये आपल्याला अगोदर n/2 ही संख्या या सूत्रातील प्रत्येक शब्दाची आपल्याला संख्या काढून घ्यावी लागणार आहे. त्यानुसार आपण n/2 ची अगोदर काढून घेऊ. या सूत्रातील n/2 जे आहे त्याची अगोदर संख्या किती येते काढून घेऊ. n/2 n म्हणजे नंबर ऑफ नोड्स 68 आहे. 68 भागिले 2 बरोबर आपण याचा कॅल्क्युलेटर पण भागाकार त्या ठिकाणी करू शकतो. आणि तो भागाकार येतो 2×6 आणि 2×8 म्हणजे 34. 34 हा या ठिकाणी n/2 चा येतो. मीडियन कसं काढायचं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जास्ती माहिती घेण्यासाठी व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टाकलं. त्यानंतर l आहे. आता आपण n/2 34 काढलेला आहे. हा l लोअर व्हॅल्यू, l म्हणजे लोअर व्हॅल्यू. लोअर व्हॅल्यू काढत असताना 34 या फ्रिक्वेन्सी पर्यंत आपल्याला काउंट करायचं आहे. बॅक पासून खाली बॅकवर्ड खालून वरपर्यंत आपल्याला काउंट करत जायचं आहे. 7 आणि 2 9, 10 19, 19 आणि 10 34 म्हणजे आपला n/2 जी बरोबर 34 जी फ्रिक्वेन्सी आलेली आहे ती या वर्गांतरामध्ये फ्रिक्वेन्सी आलेली आहे. आणि म्हणून या वर्गांतराचा जी लोअर व्हॅल्यू असते जी 35 या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण 34.5 या ठिकाणी अशा पद्धतीने लोअर व्हॅल्यू पकडतो. आता 34.5 का काल मीडियन कशा पद्धतीने काढायचे यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगलेलं आहे व्हिडिओमध्ये. त्यानंतर या ठिकाणी आपण f काढणार आहोत. f म्हणजे जिथपर्यंत आपली 34 फ्रिक्वेन्सी आली तिथून खालील सर्व फ्रिक्वेन्सीची बेरीज. 10 7 17 2 19 f म्हणजे आपण 19. f म्हणजे जी आपली 34 फ्रिक्वेन्सी आली जी लोअर व्हॅल्यू आपण घेतलेली आहे वर्गांतर त्या वर्गांतराचं फ्रिक्वेन्सी म्हणजे हे झालं आपलं fm. हे झालं आपलं fm आहे या ठिकाणी 15. ओके. आणि त्यानंतर क्लासिकल इंटरव्हेन्शन I आहे आपलं 5. हे वर्गांतर आपण 5 त्या ठिकाणी घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण आपलं या सर्व सूत्राच्या संख्या आपण काढून घेतल्या आहेत. त्यानुसार आपण आता बघूया. l म्हणजे 34.5 अधिक n/2 म्हणजे कंसात 34 वजा f म्हणजे किती आहे आपलं 19. fm भागिले fm म्हणजे 15 कंस बंद गुणिले 5. आता बघा या सूत्रानुसार 34.5 अधिक 34 वजा 19 बरोबर 15 भागिले 15 बंद गुणिले 5
बरोबर 34.5 अधिक, आता कंस सोडून घेऊया आपण, 15/15 बरोबर 1, भागाकार 1 येतो गुणिले 5 बरोबर 34.5 1 गुणिले 5 म्हणजे 5 आणि आपला या ठिकाणी येतं 34.5 अधिक 5 म्हणजेच 39.5. हा झाला आपला मीडियन, हा झाला 39.45 आपला हा मीन आपण या ठिकाणी काढला. आता मोडचं सूत्र आपण बघूया. मोड बरोबर 3 मीडियन वजा 2 मीन, अशा पद्धतीने सूत्र मीडियनचं आहे. म्हणजे आता आपल्याला इथं 3 गुणिले मीडियन आपल्याला 39.5 वजा 2 गुणिले 39.45 अशा पद्धतीनं या दोन्ही संख्येचा गुणाकार करून घ्यायचा. 3 गुणिले 39.5 बरोबर येतात, कॅल्क्युलेटर आपण करूया, 118.5 वजा 2 गुणिले 39.45 आणि याचा गुणाकार येतो 78.9 आणि या दोन्हीचा वजाबाकी केल्यावर 118.5 वजा 78.9 आणि त्याची वजाबाकी येते 39.6. अशा पद्धतीने आपल्याला या उदाहरणाचा मूळ या ठिकाणी काढता येतो. म्हणजे बघा, सेंट्रल टेंडन्सी केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमाप करत असताना आपल्याला प्रत्येक उदाहरणाच्या मध्यवर्ती, केंद्रीय म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी हे जे सर्व पॉईंट देतात त्यांचा आपण या उदाहरणात जे आपल्याला उदाहरण दिलं होतं त्याची गणना केलेली आहे. त्याचा मीन आला 39.45, मीडियन आला 39.5 आणि मोड आलेला आहे 39.6. थँक्यू.